18 लोकमत बातमीपत्रात आपले स्वागत आहे। बातमीपत्राला सुरुवात करूयात। आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाचा प्रारंभ झालाय। देवीच्या 3.5 शक्तिपीठ पैकी अर्धपीठ असलेल्या नाशिकच्या सप्तशृंगी गडावरील देवी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी झाली आहे। मध्यरात्रीपासून मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे आणि आता भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असल्याचं पाहायला मिळतंय। तर आज शारदीय नवरात्र उत्सवाचा प्रारंभ झालेला आहे आणि देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या नाशिकच्या सप्तशृंगी गडावरील देवी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी झाली असल्याचं पाहायला मिळतंय। मध्यरात्रीपासूनच हे मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे आणि याच नाशिकच्या वणीच्या सप्तशृंगी देवी मंदिरात भाविक मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत। देवीचं दर्शन घेण्यासाठी, देवीची पूजा अर्चा करण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत। थेट जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ सध्या आपल्यासोबत नाशिकच्या वणी येथील सप्तशृंगी देवी मंदिराच्या गाभाऱ्यात आहेत। लक्ष्मण, गुड मॉर्निंग, सुप्रभात। आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाचा प्रारंभ झालेला आहे आणि आता देवीच्या मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली असल्याचं पाहायला मिळतंय। निश्चितच भक्तिमय वातावरण असेल। सप्तशृंगी गडावरती आपण दृश्यांमध्ये बघतोय सप्तशृंगी देवीला आभूषण चढवली जातात आणि सप्तशृंगी देवीच्या गाभाऱ्यातली ही सर्व दृश्य आहे। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते असं म्हणत मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते या सप्तशृंगीच्या देवीच्या चरणी नतमस्तक होताना आपल्याला पाहायला मिळतात। एक अलोट गर्दी जी आहे ती मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पाहायला मिळते। आज खरं तर सप्तशृंगी देवीच्या गडावरती राज्यभरातल्या वेगवेगळ्या भागातून मोठ्या प्रमाणात भाविक आलेले आहे। खानदेशाची आराध्य दैवत म्हणून देखील याच सप्तशृंगी मातेकडे बघितलं जातं आणि 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ म्हणून या सप्तशृंगी मातेची ओळख आहे आणि म्हणूनच या गडावरती दरवर्षी लाखोंच्या संख्येनं भाविक जे आहे ते सप्तशृंगी देवीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी गडावर येत असतात आणि आपण ही सगळी दृश्य बघतोय नाशिकच्या सप्तशृंगी गडावरची आणि सप्तशृंगी गडावरच्या मंदिराच्या परिसरामध्ये भाविकांची झालेली गर्दी, लहान मुलं असतील, आबालवृद्ध असतील, महिला असतील यांची देखील एक मोठी गर्दी या परिसरामध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नाशिक जिल्हा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांच्या हस्ते ही पूजा जी आहे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये ती केली जाते आणि आता त्यांच्या सहकुटुंब ते न्यायाधीश जे आहेत आणि त्यांचा परिवार जो आहे तो या ठिकाणी दाखल झालेला आहे। त्यांच्या हस्ते ही पूजा केली जाते। पुढच्या अर्धा ते पाऊण तास ही पूजा चालेल। SD जगमलानी जे मुख्य न्यायाधीश आहे नाशिक जिल्हा न्यायालयाचे त्यांच्या हस्ते आता हे पूजन जे आहे देवीचं ते केलं जात आहे। सहकुटुंब ते देखील मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये दाखल झालेलं आहे आणि एक मोठी गर्दी नाशिकच्या सप्तशृंगी गडावरती आपल्याला पाहायला मिळते। 3.5 शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचं आणि अर्धपीठ म्हणून सप्तशृंगी देवीला ओळखलं जातं आणि त्यामुळे या मंदिरामध्ये दरवर्षी या नवरात्राच्या 9 दिवसांमध्ये जवळपास 16 ते 12 लाख भाविक जे आहे ते दर्शन करून जात असतात आणि म्हणून या ठिकाणी मंदिर प्रशासन असेल आणि जिल्हा प्रशासन असेल यांच्या वतीनं देखील विशेष खबरदारी जी आहे ती मंदिराच्या परिसरामध्ये घेतली जाते आणि आज देखील एक मोठी गर्दी मंदिराच्या परिसरामध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पुढच्या काही वेळामध्ये समोर देवीच्या समोर असलेला हा पडदा जो आहे तो हटवला जाईल आणि त्यानंतर मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते देवीच्या चरणी नतमस्तक होतील। काल मध्यरात्रीपासून मंदिर जे आहे ते भाविकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे। 24 तास हे सप्तशृंगी देवीचं मंदिर जे आहे ते भाविकांसाठी खुलं असणार आहे अशा प्रकारची माहिती प्रशासनाने दिलेली आहे आणि त्यामुळे आता या मंदिराच्या परिसरामध्ये येणारे भाविक जे आहे त्यांची सुविधा असेल किंवा इतर गोष्टी ज्या आहेत निश्चितच मंदिर भाविकांसाठी आता 24 तास खुलं करण्यात आलेलं आहे आणि भाविक मोठ्या प्रमाणात इथे गर्दी करताना देखील पाहायला मिळते। अगदी थोड्याच वेळात हा पडदा देखील खाली उतरवण्यात येईल आणि देवीचं दर्शन भाविकांना करता येणार आहे। लक्ष्मण, धन्यवाद संपूर्ण आढाव्यासाठी आणि देवीचे दर्शन न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना करवण्यासाठी।